चांगलं मस्त थोडासा कॉन्फिडन्स वाढव काय थोडासा कॉन्फिडन्स हे झाला बरं का बाबा सॉरी मागे पुढं होतं काय करा उदाहरण द्यायचं ही एका आईची 4 लेकरं असते चांगले तुळजापूरचे द्राक्ष रशियाला चालले काय सांगाल प्रगतीत शेतकरी रशियाला गेल्यामुळं आपल्या देशातल्या मार्केटपेक्षा एक 20 रुपये किलो दर जास्त मिळतो आणि त्याच्यामुळं समजा एकरी 15 टन जर माल निघत असला तर 3 लाख रुपये एकरी जास्त मिळतात, जो की वर्षाला येणारा खर्च आहे तो खर्च वरच्यावर निघतो, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं बाहेर पाठवलं तर आपल्या अर्थार्जन चांगलं होतं. तर आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे ना, त्याचा फटका बसला का? आखाती देशामध्ये युद्ध सुरू असलं तर पर्यायी मार्ग ओळखून आपल्याला करावंच लागणार आहे. युद्ध काय आता आपल्या शेतकऱ्याच्या मनावर किंवा थांबणार किंवा चालणार असं काय नाही, ते सरकारी पातळीवर होईल, बंद होईल अशी अपेक्षा ठेवूया सगळेच. आणि ते लवकर खुलं झालं तर अजून थोडं मार्केट वाढेल. त्यामुळे सरकारी पातळीवर प्रयत्न करून लवकरात लवकर युद्ध थांबावं असंही शेतकऱ्यांना वाटते. किती टन गेला रशियाला? रशियाला आमचा एकरी 10 टनापर्यंत जातो. साधारण माझी बाग आहे 20-25 एकर, त्याच्यातला एक 15 एकर माल गेला आहे. काय सांगाल? आमच्या माळुंब्रा गावामध्ये तुळजाभवानी देवस्थानची जवळपास 1000 एकर जमीन आहे आणि या जमिनीवरती आम्हाला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की मित्रा म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी एजन्सी आहे त्याचे उपाध्यक्ष आदरणीय आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब आहेत आणि राणादादांनी विशेष प्रयत्न करून या आमच्या गावामध्ये एक मोठं असं ॲग्रिकल्चरचं प्रोसेसिंग युनिट इरिडिशन म्हणून जे आहे, म्हणजे कोल्ड जसं माल साठवणुकीसाठी एक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणी स्टोरेज केलं जाणार आहे. आणि आज काय आमचे म्हणजे गावातीलच चांगल्या द्राक्ष बागायतदारांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेजची चेन देखील इथं उपलब्ध होणार आहे आणि एक एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर माळुंब्र्यामध्ये होणार आहे. याच्यामध्ये द्राक्ष असतील किंवा इतर कम्युनिटी आहेत, मग आंबा असेल, डाळिंब असेल, हे फक्त तुळजापूर तालुका किंवा धाराशिव जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी माल ठेवण्यासाठी, साठवणुकीसाठी आणि त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक मोठं केंद्र या ठिकाणी उभं राहणार आहे. आणि लवकरच आपल्याला या ठिकाणी यामधून एक आर्थिक क्रांती झालेली दिसेल. आमची साकडं असेल आई तुळजाभवानीला की तुमच्याच नावाने जी देवस्थानची जमीन आहे या जमिनीवरती तुमचा आशीर्वाद मिळावा आणि एक मोठं फॅसिलिटी सेंटर लवकरात लवकर उभं राहावं यासाठी प्रयत्न तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय आणि मित्राचे उपाध्यक्ष राणादादा करत आहेत. आम्ही देखील शेतकरी म्हणून यासाठी पाठपुरावा लवकरात लवकर करू.